बऱ्याच मुलांच्या किंवा मुलींच्या आईंचे फोन येतात आणि त्या खूप घाबरलेल्या आवाजात विचारतात की माझ्या मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे, किंवा हे कळल्यावर खूप जास्त घाबरतात. अशी रिॲक्शन असते, अरे बापरे आता काय करायचं. तर आज त्या प्रश्नाचं उत्तर देऊया. मंगळ आहे म्हणजे घाबरण्याचं काही कारणच नाहीये. ऍक्च्युली तो प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे असा एकही व्यक्ती नाही या पृथ्वीवर की त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ नाही. मंगळ हा प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये असतो. मग मांगलिक किंवा याला मंगळ आहे त्याला मंगळ का आहे असं म्हणतात, तर तो ज्या भावांमध्ये बसलेला आहे त्याच्यानुसार तो त्याची जी काही चांगली वाईट फळं देतो, म्हणून तो फक्त मंगळ आहे असं म्हटलेलं आहे. मंगळ हा दोष नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंगळवाल्या मुलाला मंगळवालीच मुलगी किंवा मुलीला मंगळवालाच मुलगा असं लग्न करताना बघावंच लागतं का? तर तसं काही नाही, कंपल्सरी अजिबात नाही. आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक भीती बसलेली आहे की जर दोघांपैकी एकाला मंगळ असेल तर दुसऱ्याचा मृत्यू वगैरे होतो. ॲक्च्युली तसं काही नाही, घाबरण्याची बिलकुल गरज नाही. ॲक्च्युली ज्यांना मंगळ असतो त्यांच्या वैवाहिक आयुष्यात थोडासा त्रास असतो. त्यांचा जोडीदारासोबत किंवा सासरच्या लोकांसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर मंगळ कोणत्या भावामध्ये आहे त्यानुसार ती मंगळची फळं मिळतात. तर हे अजिबात तथ्य नाही की मंगळला मंगळवालीच मुलगी किंवा मुलगा असावा. धन्यवाद.